श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 28वा ब्रह्मलिखित हनुमंत प्रताप. ओम श्रीराम. सीतामाता मग हनुमंताला विचारतात की श्रीराम प्रभू व लक्ष्मण कसे आहेत. मग हनुमंत सांगतात की श्रीरामांचे 2 ओष्ठ म्हणजे जीव आणि शिवस्वरूप असे ब्रह्माचे अभिमुख आहेत व सर्व अवयव मिळून श्रीराम जणू ब्रह्मच झाले आहेत. मग सीतामाता त्या राममुद्रेला आलिंगन देतात व त्या आता रामदर्शनाकरिता आतुर झालेल्या आहेत. तेव्हा हनुमंत म्हणतात की माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला श्रीरामांकडे घेऊन जातो. परंतु हे सीतामातांना मान्य नव्हते व तशी श्रीरामांची आज्ञाही नव्हती. सीतेचा शोध घ्या हीच श्रीरामांची आज्ञा होती. मग सीतामाता हनुमंतांना भोजनाकरिता एक सुवर्ण नाणे देतात. परंतु हनुमंत तुर्तास फळेच खावी म्हणून त्या बागेकडे निघतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. इथे साधकाच्या या अध्यात्म प्रवासात प्राणाने म्हणजेच हनुमंतांनी केलेल्या कर्तृत्व पत्राचे सत्कर्माकडून म्हणजेच अंगदाकडून गायन होत आहे. अशा प्रकारे गुरुपुत्र या मुद्रेने मुद्रांकित झालेल्या प्राणाला पाहून ती परमशांती म्हणजेच सीतामाता आनंदित होते व आपल्या आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम व दिव्यमन म्हणजेच लक्ष्मण यांच्याविषयीचे आत्मनिवेदन ऐकू इच्छिते. तेव्हा मग तो प्राण आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंचे गुणगान गातो. तेव्हा ती परमशांती माता त्या आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या भेटीकरिता उत्सुक होते. परंतु आत्मस्वरूप सद्गुरूंनी जे निर्देश दिले आहेत त्यानुसारच करणे योग्य होईल म्हणून ती शांत राहते व पुढे मग प्राण त्या अशोकस्थानाच्या शुद्धीकरणाचा विचार करतो. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये सीतामाता हनुमंतांना विचारतात की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण कसे आहेत. तेव्हा हनुमंत श्रीरामांचं व लक्ष्मणाचं वर्णन करून सांगतात. त्यानंतर सीतामातांना खूप आनंद होतो. त्या राममुद्रेला आलिंगन देतात व रामदर्शनाकरता त्या आता आतुर झालेले आहेत. मग हनुमंत म्हणतात की माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला श्रीरामापर्यंत घेऊन जातो. परंतु हे सीतामातांना मान्य नव्हतं, कारण सीतामातांनी सांगितलं होतं की पुरुषाचा स्पर्श न मजला. त्याविषयी हनुमंतांनीही निवेदन केलेलं होतं. तो आपण मागच्या भागात पाहिलेलंच आहे. तर त्या म्हणतात की श्रीरामांची आज्ञा काय आहे त्याप्रमाणे तुम्ही करा. मग त्यांना ते सुवर्ण नाणं देतात. परंतु हनुमंत तिथेच बागेतील फळे खाण्यासाठी त्या बागेकडे आता निघाले आहेत. आता हेच साधकाच्या दृष्टीने कसे, साधकाच्या प्राणाने त्याच्या या अध्यात्म प्रवासामध्ये केलेल्या कर्तृत्वाचं सत्कर्म हे निवेदन करत आहे. आणि त्या प्राणाला पाहून परमशांती मातेला खूप आनंद होतो. इथे परमशांती मातेला का बरं खूप आनंद होतो? कारण
इथे कथेमध्ये हनुमंतांना पाहिल्यावर सीतामातांना आनंद होतोच परंतु हनुमंताची आणि सीतामातेची प्रथमच भेट आहे. तरीही अंतरंगातून हा रामभक्त आहे, याच्या हृदयात राम आहे हे सीतामातांनी ओळखलेलं होतं. आणि हनुमंतांना हे जी स्पंदनं जाणवली की राममय स्पंदनं जिथे आहेत तिथे त्याच सीतामाता आहेत, हे त्या दोघांचं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि साधकाच्या दृष्टीने परमशांतीला प्राणाला पाहून आनंद का होतो, तर प्राण हे तत्व आहे बघा, सत चित आनंद. यापैकी सत म्हणजे सत्य, म्हणजेच परब्रह्म, म्हणजेच ब्रह्म, आणि तेच आता श्रीराम आहेत. चित म्हणजे शक्ती, आणि ती शक्ती म्हणजेच आता सीतामाता आहेत. आणि प्राणतत्व हे चित या शक्तीमधून निर्माण होतं. म्हणजे जो वैश्विक प्राण आहे ना, तो प्राण चित शक्तीमधून निर्माण झालेला असतो. म्हणजेच एक प्रकारे चित शक्तीचं ते बाळ आहे, अपत्य आहे. इथे सीतामातेचं हनुमंत हे बाळ आहे. तसं साधकाच्या दृष्टीने चित शक्ती स्वरूप परमशांतीच्या तत्वामधून प्राणतत्व निर्माण झालेलं आहे. आणि त्या प्राणतत्वाला पाहून त्या परमशांती मातेला म्हणजे त्या चितशक्ती मातेला खूप आनंद होतो. आणि मग ते प्राणतत्व, त्यामुळे प्राणतत्वाला ती चिरंजीवी ही पदवी किंवा मुद्रा दिली जाते. आणि मग त्या परमशांती मातेला म्हणजेच त्या चितशक्तीला आपल्या सत्याचं म्हणजेच आत्मस्वरूप सद्गुरूंचं म्हणजेच श्रीरामाचं आणि त्या श्रीरामाच्या दिव्य मनाचं या विषयीचं आत्मनिवेदन प्राणाकडून तिला ऐकायचं आहे. इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, आत्मनिवेदन. आत्मनिवेदनाशिवाय या कुठल्याही गोष्टी प्राप्त होत नाही. म्हणजे कुठल्या, आपण मागच्या भागात पाहिलं की गुरुपुत्र ही मुद्रा, चिरंजीवी ही मुद्रा, आत्मनिवेदन भक्तीच्या पुढे गेल्यावरच गुरुपुत्र ही मुद्रा मिळते. म्हणजे नवविधा भक्तीतील शेवटची 9वी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन. आत्मनिवेदनानंतरच आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, परब्रह्मसाक्षात्कार होतात. आणि आत्मनिवेदन म्हणजे माझं संपूर्ण क्रियाकर्म, माझा क्षणाक्षणाचं रिपोर्टिंग हे माझ्या सद्गुरूंना झालं पाहिजे. म्हणजेच माझा क्षण हा मी ईश्वराच्या किंवा सद्गुरूच्या अनुसंधानात जगलो पाहिजे. तेव्हाच ते आत्मनिवेदन होतं किंवा आत्मनिवेदन करता येतं. किंवा मी जे काय करतोय, जे काय केले आणि जे काय करणार आहे त्याचं आत्मनिवेदन मी माझ्या सद्गुरूंना केलं पाहिजे, मी ईश्वराला केलं पाहिजे. तेव्हाच मी आत्मसाक्षात्काराच्या पात्रतेचा होऊ शकतो आणि तेव्हाच मला गुरुपुत्र ही मुद्रा मिळू शकते. आणि हे आत्मनिवेदन होणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा आणि त्या आत्मनिवेदनाच्याही जेव्हा पुढे जाऊन मला हे साक्षात्कार होतील, तेव्हाच मला त्या परमतत्वाकडून, त्या परमशांतीकडून किंवा त्या चितशक्तीकडून मला चिरंजीवी ही मुद्रा मिळू शकते. आपण मागच्या भागात पाहिलं, श्री ज्ञानेश्वरांचं आणि निवृत्तीनाथांचं आपण उदाहरण घेतलं होतं. ज्ञानेश्वरांना माऊली ही मुद्रा मिळते, म्हणजेच ती चिरंजीवी मुद्रा आहे. आणि गुरुपुत्र ही मुद्रा ते निवृत्तीनाथांनी आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना दिलेलीच होती. परंतु त्यांनी त्यांचं संपूर्ण आत्मनिवेदन आपल्या सद्गुरूंच्या म्हणजे निवृत्तीनाथांच्या समोर केलं आणि मग ते माऊली झालेले आहेत. आता हे आत्मनिवेदन कशा स्वरूपात केलेलं आहे याचं मोठी गोष्ट सांगायची म्हटलं तर ज्ञानेश्वरांनी केलेला अमृतानुभव ग्रंथ, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ श्री ज्ञानेश्वरांनी गीतेवर केलेली टीका आहे किंवा गीतेवर केलेलं भाष्य आहे. परंतु अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वरांच्या अध्यात्म साधनेमधील अनुभव आहे. तो अनुभव अमृताचा अनुभव म्हणून त्याला अमृतानुभव हा ग्रंथ दिला. आणि तो अमृतानुभव म्हणजे ज्ञानेश्वरांनी आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांच्या समोर केलेलं आत्मनिवेदन आहे.
या आत्मनिवेदनालाच त्यांनी अमृतानुभव हा नाव दिलेलं आहे. आणि अमृतानुभव म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आध्यात्मिक जीवनाचा प्रवास आहे. आणि तसाच प्रवास आपल्याला करायचा आहे, तसाच प्रवास साधकाने केला पाहिजे. तसंच आत्मनिवेदन साधकाने केलं पाहिजे, करता आलं पाहिजे. तेव्हा जाऊन कुठं गुरुपुत्र आणि चिरंजीवी ही मुद्रा मिळू शकते. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.